मी निलेश वसावे, युवा कार्य प्रशिक्षणार्थी, नंदुरबार जिल्हा अक्कलकोट तालुका लालपूर जिल्हा परिषद शाळा येथे मी कार्यरत आहे। हा व्हिडिओ बनवायचा एकच संदर्भ असा की शासनाने दिलेलं युवा कार्य प्रशिक्षण अंतर्गत जे आम्ही प्रशिक्षण घेत होतो ते आम्ही नेहमी दिलेल्या आस्थापनावर नेहमी शासनाच्या नियमावलीने वेळेवर हजर राहिलो, वेळेवर कार्यरत राहिलो आणि वेळेवर त्या शाळेत जात राहिलो। या प्रशिक्षणाच्या आधारावर आपण पण दिलेली संधी मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी जी कार्यरत योजना चालू केली होती त्या योजने अधिकृत आम्ही त्या संबंधित जिल्हा परिषद शाळेला जाऊन विद्यार्थी प्रगतीसाठी सगळ्या दृष्टीने विद्यार्थ्यांचे कौशल्य विकास कसा व्हायला पाहिजे या हेतूने आम्ही नेहमी त्या शाळेत जाऊन शिकवत राहिलो आणि कार्यरत राहिलो। आपण चालू केलेली ही योजना साहेब खूप मोलाची आहे आणि या किती महत्त्वाचे आहे त्याचं महत्त्व समजून हे सगळे प्रशिक्षणार्थी आपण दिलेली योजना अधिकृत जे प्रशिक्षणार्थी जे काम करत आहे ते सगळे प्रशिक्षणार्थी हे त्या शाळेत त्या संबंधित डिपार्टमेंटला कार्यरत राहिले। मी या स्वतः या जिल्हा परिषद शाळेला कार्यरत आहे। मी वेळेवर शाळेवर हजर राहिलो, वेळेवर काम करत राहिलो आणि आपण दिलेले संधीचं सोनं केलं तर शासनाने आमची पुढील प्रशिक्षणार्थींचे वाटचालीचा मार्ग काढावा अशी विनंती मी शासनाला करेल। या स्थानी उभं राहून व्हिडिओ बनायचा एकच संदर्भ असा की ज्या स्थानी मी उभा आहे याच गावी मी जिल्हा परिषद शाळेत कार्यरत आहे। ही आहे माझी जिल्हा परिषद शाळा। गुड मॉर्निंग। काय करत होते? खेळत होते? चला आता खेळायचा टाइम झाला आहे ना? चला आता सगळ्यांनी लाईनमध्ये उभं राहा। हां चालेल। Good morning. Sit down, all of you. Thank you, sir. पूर्वीची की त्या काळी माणूस जंगलामध्ये गुहेत राहत असे आणि कंदमुळ खाऊन पोट भरत असे, शिकार करून प्राण्याचे मांस खात असे। त्याला अन्न शिजवून किंवा मधून खाणं हे माहीत नाही इतकंच काय, पण तो कंदमुळ खात असे तीही तशीच। हे गणित आम्हाला सरांनी शिकवले आले आहे। मी पूर्ण वही दाखवते। असे गणिताचे वय दणदण भरून गेले आहे। सर आम्हाला छान शिकवतात आणि होमवर्क पण देतात।
जेवा. नमस्कार, मी निलेश वसावे. मी लालपूर जिल्हा परिषद शाळा येथे कार्यरत आहे. आता आमच्यासोबत हे पहिली दुसरीचे चिमुकले आहे, हे तिसरी चौथीचे चिमुकले आहे. या विद्यार्थ्यांसोबत माझं 6 महिन्याच्या प्रशिक्षणाचा कालावधी कार्यरत राहिलं आहे आणि ते प्रशिक्षणाचा कालावधी आता ते संपुष्टात आला आहे. या चिमुकल्यांना शिकवलेले दिवस यांच्यासोबत 6 महिन्यात कसे निघून गेले ते आजपर्यंत मला कळालेले नाही. हसत खेळत यांना शिकवत कार्यरत राहिलो. नवनवीन उपक्रमांनी विद्यार्थ्यांचा विकास कसा व्हावा या हेतूने आम्ही प्रत्येकी विद्यार्थ्याला प्रगतीच्या पायथ्याशी कसं न्यायचं असं या उद्देशाने आम्ही शिकवत राहिलो. या विद्यार्थ्यांसोबत आमच्या प्रशिक्षणाचा कालावधी आता कधी संपुष्टात आला आहे ते समजलं देखील नाही. त्याला होमवर्क वेळेवर करतात, शैक्षणिक अभ्यासक्रम कोणताही दिला असेल ते वेळेवर पूर्ण करतात. तसेच हे जे शासनाने जे आम्हाला प्रशिक्षण दिलं होतं ते मला अर्ध अपुरं प्रशिक्षण वाटत आहे. ते का माझं प्रशिक्षण कालावधी हा 22 फेब्रुवारीला संपत आहे. 22 फेब्रुवारी नंतर मी शाळेत येणार नाही. पण मी शिकवलेला अभ्यासक्रम या विद्यार्थ्यांना 1ली ते 4थी पर्यंत विद्यार्थ्यांना शिकवलेल्या अभ्यासक्रमाची मला यांची वार्षिक एक्झाम तसेच मूल्यमापन व त्यांचा रिझल्ट पर्यंत कार्यरत शासनाने ठेवायला पाहिजे होतं. कारण की अर्धवट जर अर्धवट चाललं जात असेल आम्ही तर ते योग्य नाही असं माझ्या मनाला कुठेतरी वाटत आहे. म्हणून शासनाने किमी 6 महिन्याचा कालावधी हा तर पूर्ण झाल्यानंतर आता आमचं प्रशिक्षण जर तुम्ही थांबवत आहे तर मी शासनाला हे विनंती करेन की विद्यार्थ्यांच्या एक्झाम पर्यंत परीक्षेपर्यंत आमचा कालावधी वाढवून द्यावा व या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक दृष्टीने नुकसान नाही व्हावं. कारण की जे आम्ही शिकवलेलं आहे ते आम्हाला कोणत्या पद्धतीने यांना पुढील एक्झामची किंवा पेपरची कशी तयारी करून घ्यायची आहे या बेसवर आम्ही पुढील कारवाई करू. मग आता जर परीक्षेच्या टायमाला परत अर्धवट मी यांना सोडून चालला जाणार तर ते कुठेतरी माझ्या मनालाच पटत नाही की या विद्यार्थ्यांचे कौशल्य किंवा मूल्यमापनच्या काही गोष्टी राहणार ते अपुऱ्या सोडून आम्ही चालले जाऊ, रिझल्टच्या गोष्टी राहणार ते अपुरे सोडून जाऊन. म्हणून शासनाला हे देखील विनंती करेल की आमचा कार्यकाल 6 महिने थांबवण्याऐवजी त्याला एक्सटेंड करून 2 महिने अजून वाढवावा व या विद्यार्थ्यांचा परीक्षेचा कालावधी येईपर्यंत आम्हाला कार्यरत ठेवावं की आम्ही शिकवलेल्या अभ्यासक्रमाचा यांना योग्य त्या मार्गदर्शनाने यांना वार्षिक पेपराची आम्ही तयारी करून घेऊ. ही शाळा सोडून जायला पाहिजे का? का बरं नाही सोडायला पाहिजे सांगा? का बरं नाही जायला पाहिजे? तुम्हाला माझ्या शिकवलेलं समजत की नाही? आणि होमवर्क करतात की नाही? हा आमचा मोहित भाऊ आहे. याला ABCD सुद्धा समजत नव्हती. क ख ग कशाला म्हणतात लिहायचं खूप अडचणीत नेहमी निस्ता रडायचा. पण आता खूप अभ्यास करायला लागला आहे, गणिते सोडायला लागला आहे, मराठी बोलता येतं याला. या सगळ्या ऍक्टिव्हिटी आम्ही यांच्याकडनं करून घेतलेल्या आहे. रोज शाळेवर वेळेवर हजर राहतो, होमवर्क कम्प्लीट करतो व एक अभ्यासू विद्यार्थी बनून गेला आहे आमचा मोहित भाऊ. बरं का? मी शाळा सोडून जायला पाहिजे का? जायला पाहिजे की नाही जायला पाहिजे? आम्ही केलेल्या प्रशिक्षणाचा योग्य त्या ठिकाणी योग्य त्या शाळेवर वापर व्हावा याच्यावर लक्ष द्या आणि आम्हाला पुढील कार्यकाळ हा वाढीची संधी द्या. आणि 11 महिन्याच्या कंत्राटी तत्वावर आम्हाला सगळ्या प्रशिक्षणार्थींना जे शाळेवर प्रशिक्षण घेत होते ते सगळ्या प्रशिक्षणार्थींना 11 महिन्याच्या कंत्राटी तत्वाचा आदेश देण्यात यावा अशी विनंती मी माननीय मुख्यमंत्री साहेबांना करेल. सगळ्यांना जय जोहार, जय महाराष्ट्र.